नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे भक्तिमय स्वागत करत आहे। श्री महालक्ष्मी देवीचे वास्तव्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे। उदाहरणार्थ कोल्हापूरची अंबाबाई, मुंबईची महालक्ष्मी, डहाणूची महालक्ष्मी। आज आम्ही तुम्हाला खानिवडे येथील हेदवडे महालक्ष्मीच्या मंदिराची माहिती या व्हिडिओद्वारे देणार आहोत। मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल। तो तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि तुमचे कॉमेंट्स आम्हाला नक्की कळवाल। आणि आमचे हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढील दर्जेदार व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। खानिवडे हेदवडे श्री महालक्ष्मी। विरार पूर्व येथून जवळजवळ 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या खानिवडे गावातील हेदवडे श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन आज आपण घेणार आहोत। विरार पूर्व रेल्वे स्टेशनपासून बस रिक्षाने या मंदिराकडे आपण जाऊ शकतो। तानसा नदीच्या काठावर उत्तरेकडील किनाऱ्यावर हे प्राचीन मंदिर वसले आहे। काही अंतरावर तानसा वैतरणा नदीचा संगम आपण पाहू शकतो। आजूबाजूला निसर्गरम्य परिसर आहे। वसई येथील दादासाहेब हाटे यांना श्री महालक्ष्मीची लहान मूर्ती सापडली, म्हणून त्यांनी या ठिकाणी कौलारू घरासारखे मंदिर बांधले। नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला। हे महालक्ष्मीचे मंदिर थोडे वेगळे आहे, कारण हे फक्त आठवड्यातून एकच दिवस म्हणजे दर शुक्रवारी सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडे असते। मंदिराच्या परिसरात देवीला ओटी भरण्याचे साहित्य मिळते। मंदिराच्या आवारात प्रथम आपल्याला शेषनागाचे दर्शन मिळते। मंदिरात प्रवेश केल्यावर भव्य सभामंडप आहे। यात सर्वप्रथम पंचमुखी हनुमानाची मूर्ती पाहण्यास मिळते। त्यानंतर कालभैरवचे दर्शन होते। ओम 879 या यंत्राचाही आपल्याला दर्शन या देवळात आढळते। 8 म्हणजे अष्टविनायक, 7 म्हणजे सप्तऋषी आणि 9 म्हणजे नवग्रह। महालक्ष्मीचे दर्शन घेत असताना त्रिमुखी गणपती, सरस्वती देवी व दत्तगुरूचे दर्शनसुद्धा होते। श्री महालक्ष्मीची गाभाऱ्यातील मूर्तीचे विलोभनीय दर्शन मनाला सात्विक आनंद देऊन जाते। देवीला 1.25 किलो दही अर्पण करण्याची प्रथा अजूनही चालू आहे। महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यावर लगेच जगातील एकमेव स्वयंभू नवग्रहाचे दर्शन घेता येते। त्याच्या शेजारीच शंकराची पिंड आहे। दुपारी 12 वाजता आरती होते। हे महालक्ष्मीचे मंदिर जागृत देवस्थान आहे। येथे 5 शुक्रवार खंड न पडता केल्यास आपल्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतात। दर शुक्रवारी मंदिराच्या वर भल्या मोठ्या सभामंडपात महाप्रसाद दिला जातो। हजारो भाविक याचा लाभ घेतात। भाविकांनी दिलेल्या धान्यांचा, भाज्यांचा, तेल याचा वापर या महाप्रसादात होतो हे विशेष। मला या मंदिराची माहिती 2005 साली विरार येथील स्थानिक लोकांकडून समजली। प्रत्यक्ष येथे जाण्याचा योग 2013 साली आला। कौलारू असलेल्या देवळात पहिल्यांदा गेले तेव्हा तेथील एका सेवेकरीनी उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये मी पहिल्यांदाच आल्याने मला गाभाऱ्यात जवळ प्रसादाचे ताट घेऊन उभे राहण्यास सांगितले। नंतर तो प्रसाद दत्तगुरूंना दाखविला। देवीची आरती म्हणताना देवीचे दर्शन एवढ्या जवळून घेता आले यासारखे भाग्य ते काय। खरंच येथे आल्यावर भक्तिमय वातावरणात सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपोआप मुखी देवीची आरती येते। जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी जय महालक्ष्मी माते की जय। धन्यवाद।